अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपलं हे मंचाव सूप घरी बनवून तयार होतं. विश्वास बसत नसेल पण मी हे सूप घरीच तयार केलेलं आहे आणि रेस्टॉरंटपेक्षा देखील आपलं हे सूप अगदी छान आणि टेस्टी बनलेलं आहे. तर तर इथे मी त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवत आहे. तर मी काही कांद्याची पात घेतलेली आहे. त्यात असतो तो कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे. थोडीशी पत्ताकोबी, थोडीशी शिमला मिरची, थोडासा गाजर, थोडंसं आपलं अद्रक, लसूण हा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि एक मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. एक मोठा चमचा आपला सूप प्यायचा जो असतो तो, या चमच्याने मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर एकीकडे मी आता गॅसवर कढई चढवून घेतलेली आहे. आता कढई चांगल्यापैकी तापून झाल्यावर त्यात आपल्याला 2 टेबलस्पून तेल ॲड करायचं आहे. तेल तापून झाल्यावर म्हणजे अगदी कडक आपल्याला इथे तेल तापवायचं नाही आहे. मीडियम तेल तापवायचं आहे आणि त्यात आपल्याला हे जे आपलं अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची होती ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. आपल्याला जास्त गोल्डन देखील करायचं नाही आहे आणि त्याचा पाठोपाठ आपल्याला या सगळ्या भाज्या या एक एक करून टाकून घ्यायच्या आहेत. तरी ते या सगळ्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत. अगदी दाताच्या खाली थोडंसं कच्चापणा लागायला पाहिजे अशाच आपल्याला या भाज्या अशा शिजवायच्या आहेत. तर फक्त म्हणजे आपण म्हणू शकतो सॉटे करायचे आहेत. थोड्या अर्धवट कच्च्या आणि अर्धवट शिजलेल्या अशाच पाहिजे आपल्याला या भाज्या. तर इथे मी 1 टेबलस्पून रेड चिली सॉस घातलेला आहे आणि 1 टेबलस्पून आपला असा सोया सॉस घातलेला आहे. तर व्यवस्थित आपल्याला या भाज्या अशा त्या सॉसमध्ये अशा परतून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास असं पाणी त्या भाज्यामध्ये ॲड केलेलं आहे, म्हणजे सूपमध्ये ॲड केलेलं आहे. विश्वास बसणार नाही, तुम्ही जर घरच्या घरी ट्राय केलं तर अगदी सोप्या पद्धतीने आपलं हे रेस्टॉरंट स्टाईल आपलं मंचाव सूप घरी बनवून तयार होतं. तर इथे मी काही जे कॉर्नफ्लॉवर होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून स्लरी बनवून त्या सूपमध्ये टाकून घेतलेलं आहे. 3 लोकांसाठी सफिशियंट आहे हे सूप आपलं. तर 3 लोकांसाठी एकदम भारी पद्धतीने हे आपलं सूप बनवून तयार होतं. तर इथे मी अर्धा चमचा काळे मिरी पावडर त्यात घातलेली आहे. तुम्ही थोडासा रेड चिली सॉस जास्त कमी करू शकता जर तुम्हाला थोडं स्पायसी हवं असेल तर. मी इथे हे सूप 3 लोकांसाठी बनवलेलं आहे. तर तुम्हाला जर 4 ते 5 लोकांसाठी हे सूप बनवायचं असेल तर इथे तुम्ही 2.5 ग्लास म्हणजे 1 ग्लास थोडंसं पाणी जास्त ॲड करायचं आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवरच्या जागी तुम्हाला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर हे ॲड करायचं आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथे सोया सॉस किंवा 2 चमचे तुम्ही सोया सॉस ॲड करू शकता आणि रेड चिली सॉस तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता. तर इथे मी 1 चमचा व्हिनेगर ॲड केलेला आहे. बघू शकता अशीच थिकनेस आपल्याला आपल्या सूपची ठेवायची आहे. जास्त घट्ट आपल्याला करायचं नाही, एकदम पातळ देखील करायचं नाही आहे. तर याच्यात ज्या नूडल्स आपण घालतो त्या देखील मी घरीच फ्राय केलेल्या होत्या, पण त्याचा व्हिडिओ मी इथे काही अपलोड केलेला नाही आहे आणि या रेसिपीमध्ये मी तो व्हिडिओ हा दाखवलेला नाही आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा, तर मी तुम्हाला तो व्हिडिओ देखील बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेल. बघू शकता आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपला हा मंचाव सूप कशा घरच्या घरी आपण तयार करू शकतो. काही जास्त आपल्याला यात मेहनत घ्यायची गरज नसते. हेच सूप आपण प्यायला गेलं बाहेर तर त्यात आपल्याला ₹150 तरी 150च्या आसपास जातात 2 जणांसाठी. पण घरच्या घरी जर बनवलं तर अगदी कमी साहित्यात आणि कमी खर्चात आपलं हे सूप बनवून तयार होतं. धन्यवाद.